या जो म्हणजे जरासा धोकादायक चिंताजनक बातमी ज्यावेळी लक्षात आली तो इमिडिएटली मी आणि जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी या ठिकाणी या गावाला आपण भेट दिली। या एक म्हणजे एक वन क्षेत्रमध्ये असलेलं आदिवासी गाव आहे आणि त्या ठिकाणी आपण भेट देऊन त्या महिलांना आणि त्या मुलांना आणि त्यांच्या परिवाराशी आपण भेट घेतली। त्याची काय आरोग्याची काय परिस्थिती आहे त्याचे विचार करून घेतला। माझ्यासोबत एक बालरोग तज्ञ आणि स्त्रीरोग तज्ञ या दोनों जण माझ्यासोबत आले। तो बेसिकली पहिली चिंता जो आपल्याला या बातमी ऐकल्यानंतर होती की कुठल्याही प्रकारची इन्फेक्शन असेल, कुठल्याही प्रकारची इतर अडचण असेल तर मुलांना या त्यांच्या आईला नाही होणं पाहिजे। प्राथमिक माहितीनुसार ते अबाउट 2800 ग्रामच्या मुला जन्माला आलेला आहे। त्यांची आरोग्य तपासणी आधी या ठिकाणी वैजापूरचे जो आरोग्य केंद्र आहे त्या ठिकाणी झालेली आहे आणि महिलांचे पण आरोग्य बरोबर आहे। मी त्यांच्याशी पण बोललो, त्याला एक शुभ आशीर्वाद दिला। एक मुली जन्माला आलेली आहे या गोष्टीबद्दल पूर्ण गावाला आनंद आहे, मला पण पूर्ण जिल्ह्याच्या वतीने आनंद आहे। परंतु याच्यामध्ये जो गोष्टी घडली की त्याला ॲम्ब्युलन्स उपलब्ध होण्या वगैरेमध्ये जो अडचणी आली त्याच्याबद्दल एक वरिष्ठ स्तरीय उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्यात आलेली आहे। सिव्हिल सर्जन महोदय आणि DHOच्या संयुक्त अध्यक्षतेखाली या समिती नेमण्यात आलेली आहे आणि त्याच्या जो नियमानुसार जो काही कारवाई आहे त्याचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारीकडे जाऊन त्यांचा जो डिपार्टमेंटल विषय जो आहे डिपार्टमेंटल चौकशी व इतर कारवाई जो आहे ते पुढील म्हणजे त्याच्यामध्ये अगर कोई भी हलगर्जीपणा झालेली असेल तर ते आपण करणारच आहे। त्याच्यासोबत यासारख्या दुर्गम भागमध्ये असलेले जो काही गर्भवती महिला आहे त्याला वेळेवर हॉस्पिटल पोहोचवणे, त्याला बुडीत मजुरी मिळते याची माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचवणे, त्याला सगळे योजना जननी सुरक्षा योजनासारखी जो योजना आहे त्याची माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचवणे याच्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करत आहे। मागच्या 5 वर्षामध्ये एक गोष्ट मी आपल्याला उल्लेख करायला इच्छुक आहे की आपल्याकडे मोठ्या प्रमाणात या जिल्ह्यामध्ये हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सर्वेनी स्वतः सांगितलं होतं कोविडच्या आधी की ऑलमोस्ट 14 से 16% जो जन्म आहे ते घरगुती प्रसूती असतो आणि त्याला आपण कमी करायला आपण मोठ्या प्रमाणात ॲम्ब्युलन्सेस घेतले। या भागात खासदार निधीमध्ये पण आता आदरणीय रक्षा खडसे मॅडमच्या निधीमधून आपण 2 अतिरिक्त ॲम्ब्युलन्स देणार आहे। सेंट्रल असिस्टन्समध्ये आपण या ठिकाणी जो आरोग्य क्षेत्रामध्ये काम करणारे NGOs आहेत त्याला फिरती दवाखाने वगैरे देणार आहे। तो डायरेक्ट शासनाच्या आणि पॅराशासनाच्या जो आपण म्हणतो की ॲडिशनल NGO सिव्हिल सोसायटीच्या त्यांच्या पण याच्यामध्ये आपण इन्व्हॉल्वमेंट वाढवण्याचा प्रयत्न करतो। असा घटना घडू नये ही आपली परिपूर्ण प्रयत्न आहे। कुपोषण मुक्त या जिल्हा व्हावा याच्यासाठी परिपूर्ण प्रयत्न आहे। या घटना घडली याबद्दल दुःख आहे, परंतु याला दुरुस्त कसा करता येईल याच्याबद्दल परिपूर्ण प्रयत्न आपण करतो। सर तुमची याबद्दलची भावना काय? नाही, यामध्ये आपली बेसिक विषय आहे की ॲम्ब्युलन्सची संख्या जळगाव जिल्ह्यामध्ये आपण वाढवलेली आहे। DPDC असेल, राज्य सरकार केंद्राची निधी असेल, ॲम्ब्युलन्स उपलब्ध आहे। याच्यामध्ये ओनली गोष्ट आहे की त्याची कशा पद्धतीमध्ये ते आपण काम करतो, वेळेवर प्रत्येकानं हॉस्पिटल पोहोचवणे। बेसिक मुद्दा हे आहे की लोकांमध्ये एक प्रकारची भीती असते, एक असा विचार असते की नाही हॉस्पिटलला जाऊन अगदी 9 दिवस कशासाठी थांबायचा, 8 दिवस कशासाठी थांबायचा। मी या ठिकाणी पण ज्यावेळी ग्रामस्थांशी बोलत होतो, महिलांशी बोलत होतो, त्यांना यही विनंती केली की प्लीज तुम्ही वेळेवर हॉस्पिटलला जाऊ। हा एक मेजर विषय आहे। शेवटच्या क्षणी ज्यावेळी त्यांच्या डायलेशनमध्ये झाली महिला तो त्याला शेवटच्या क्षणी म्हणजे अतिदुर्गम भागमधून ॲम्ब्युलन्स त्यापर्यंत पोहोचणं, त्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्याला तिथे घेऊन जाणं, या सगळे वन क्षेत्र आहे। तुम्ही लक्षात घ्या आपण सतपुड्यामध्ये म्हणजे आपण अगदी MP महाराष्ट्राच्या बॉर्डरवर आहे, हे आपण वन क्षेत्रामध्ये आहे आणि या दुर्गम भागमध्ये आपल्याला म्हणजे मोबाईल टॉवरची कनेक्टिव्हिटी सुधारलेली आहे, परंतु प्रत्येक म्हणजे या वस्तीमध्ये ज्या ठिकाणी आपण आहे या पाड्यामध्ये मोबाईलचे टॉवर पण उपलब्ध नाही। तर या ठिकाणी आशा वर्कर्स आणि याच्या कोऑर्डिनेशनमध्ये म्हणजे लक्ष अजून आपण देणार आहे। अजून म्हणजे काउन्सिलिंग आपण वाढवणार आहे। स्पेशल सेंट्रल असिस्टन्स जो 275-1 आहे त्याच्यामध्ये काही आपले प्रस्ताव गेलेले आहे की कसं आपण या ठिकाणी जो सिव्हिल सोसायटी आहे ज्याच्यामध्ये या ठिकाणचे काही स्थानिक नागरिक आहे त्याला पण आपण घेऊन कसं आपण याच्यामध्ये सहकार्य करू शकतो। सिस्टम सुधारण्याची गरज आहे, या गोष्टी मी मान्य करतो। म्हणजे काय कमी झालं आहे की नाही झालं आहे ते चौकशीमध्ये कळेल आणि याच्यामध्ये प्रत्येकांचे काही म्हणजे व्ह्यू आहे, काही म्हणजे कोण होता नाही होता या सगळ्या गोष्टीचा व्ह्यू आहे, परंतु त्याच्यामध्ये चौकशीमध्ये करेल। आणि मी यामध्ये अजूनही आपल्याला स्पष्टपणे सांगतो शासनच्या याबद्दल धोरण स्पष्ट आहे की कुठल्याही प्रकारच्या आरोग्य यंत्रणामध्ये विशेषतः आरोग्य यंत्रणामध्ये कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा आपण सहन करणार नाही। परवा कालच आमच्याकडे हे गोष्ट लक्षात आली की रोडवर एक डिलिव्हरी झाली, त्याचे व्हिडिओही समोर आला आणि अत्यंत चिंताजनक गोष्ट वाटली, कारण की आरोग्य विभाग समजा जिल्हा परिषदकडे आहे तर मला पर्सनली याचं लक्ष द्यावं लागलं म्हणून आपण कलेक्टरांसोबत आलो आहे। आणि त्याच्यात एक मेजर गोष्ट सांगायची असेल तर आम्ही सगळ्यांना तिकडच्या NM जिथे उपकेंद्राला ते आधी गेले होते तिथेही विचारलं
केलं. मग त्याच्यानंतर आपण PHCलाही विचारलं तर वेगळे वेगळे स्टेटमेंट्स याच्यासमोर आत्ता येत आहेत. म्हणजे 3-4 दिवस दिले तर अजून ती गोष्ट क्लिअर होईल. काही लोक सांगत आहेत की ते बाईकवर घेऊन आले पण मग काय कॉन्टॅक्ट न करता उपकेंद्राहून घेऊन गेले. अंगणवाडी सेविका ज्यांनी डिलिव्हरी केली ती सांगते की ॲम्ब्युलन्स 20 मिनिटात आली होती. पण हे सगळ्यामुळे एक गोष्ट क्लिअर होते की जे AAAचं कोऑर्डिनेशन आहे जे एका पाड्यात एका गावात असायला पाहिजे ते बहुतेक इथे झालेलं नाही आहे. आणि AAAचं काय असतं एक साधारण रजिस्टर आहे त्याच्यात सगळे ज्यांची प्रसूती होणार आहे त्यांची नावं असतात आणि नेमकं त्यांनी कुठली प्रोटोकॉल फॉलो केली पाहिजे SOP की त्यांनी आधी इथे झालं पाहिजे किंवा माहेर घराची योजनेचा वापर करून तिथे जायला पाहिजे तेही आपण एकदा कन्फर्म करू की ती जी प्रोटोकॉल आहे SOP आहे ती फॉलो झालेली आहेत का. आणि एवढं सगळं करून जरी हे झाले आहे तर त्याचं नेमकं कारण काय याची तपास करून आपण पुन्हा तुम्हाला सांगू. आपण नक्की जसं शासन पण याच्याबद्दल क्लिअर आहे की जे दोषी आढळणार त्यांच्या विरोध सक्तीची आपण शिक्षा करणार आहे. म्हणजे बडतर्फ करावं लागेल तर बडतर्फ करू, सस्पेंड आहे तर सस्पेंड करू, डिपार्टमेंट इन्क्वायरी तर तेही करू. मॅडम अशी घटना ना घडू याकरता आता शासन हो येस याच्यात AAAची मीटिंग असते. म्हणजे आशा अंगणवाडी आणि ANM नर्स त्याची एक मीटिंग प्रत्येक महिना झाली पाहिजे की नेमकं ज्यांची प्रसूती त्या महिन्यात शेड्यूल्ड आहे त्यांनी जर त्यांना लेबर पेन सुरू झाले तर नेमकं त्यांनी काय करायला पाहिजे. त्या तिकडच्या PHCला ही स्टँड बायवर ठेवणे की नेमकं हे झालं तर त्यांना उचलून आणणे आणि तिथे उपकेंद्र किंवा PHCला डिलिव्हरी करणे हे प्रोटोकॉल फार सक्त राहिले पाहिजे. म्हणून जर याच्यात SOPमध्ये चूक झाली असेल तर ॲक्शन पण घेणे गरजेचं आहे की ते चूक पुढे होऊ नये म्हणून.